विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमी. मित्रांनो पहा, अति संभाव्य महत्वाची IMP प्रश्न उत्तरे तुम्ही सोडवून घ्यायची आहे. तर GMC नागपूर भरतीकरिता अत्यंत महत्वाचे सराव प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. बघा, TCS आणि IBPS पॅटर्न नुसार विचारलेली संपूर्ण महत्वाची प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर या प्रश्नांची तुम्हाला PDF पाहिजे असेल तर नक्की आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. वळूया पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न असा आहे मित्रांनो, पहा, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणत्या गटातील प्राणी आहे? पहा, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणत्या गटातील प्राणी आहे? याचं उत्तर तुम्हाला आलं असेल तर 4 ते 5 सेकंदामध्ये आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे, जेणेकरून तुमचा रिव्हिजन खूप चांगल्या प्रमाणे होणार आहे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, खार या गटातील हा शेकरू प्राणी मोळत असतो. प्रश्न दुसरा आहे, महाराष्ट्रातील दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? बघा, महाराष्ट्रातील दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, गवा या प्राण्यासाठी महाराष्ट्रातील दाजीपूर अभयारण्य हे प्रसिद्ध आहे. प्रश्न तिसरा आहे, तो नेहमीच उशिरा येतो या वाक्याचा काळ खालीलपैकी कोणता आहे? तो नेहमीच उशिरा येतो या वाक्याचा काळ खालीलपैकी कोणता आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, रीती वर्तमान काळ याचे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न चौथा आहे, डोळ्यावर कातडे ओढणे खालीलपैकी योग्य काय आहे? याचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. डोळ्यावर कातडे ओढणे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, एखाद्या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणे याला डोळ्यावर कातडे ओढणे असे म्हणतात. प्रश्न 5वा आहे, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून ओळखले जाते. प्रश्न 6वा आहे, भारतीय फुलराणी या टोपण नावाने ओळखली जाणारी खेळाडू खालीलपैकी कोण आहे? बघा, भारतीय फुलराणी या टोपण नावाने ओळखली जाणारी खेळाडू कोण आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, सायना नेहवाल हिला भारतीय फुलराणी असे म्हणतात. प्रश्न 7वा आहे, तुंगभद्रा आणि भीमा नद्या रिकामी जागाच्या उपनद्या आहेत. बघा, तुंगभद्रा आणि भीमा नद्या रिकामी जागा नदीच्या उपनद्या आहेत. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, कृष्णा या नदीच्या तुंगभद्रा आणि भीमा ह्या उपनद्या आहेत. प्रश्न 8वा आहे, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे आपल्याला सांगायचं आहे. तर हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे हे पाहायचं आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, श्लेष अलंकार हा याचं वाक्य आहे. प्रश्न 9वा आहे, जे भारतीय उत्पादन रिकामी जागा अशा उत्पादनांना इको मार्क दिला जातो. बघा, जे भारतीय उत्पादन रिकामी जागा अशा उत्पादनांना इको मार्क दिला जातो. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, पर्यावरणकुल ह्या अशा उत्पादनांना इको मार्क दिला जातो. प्रश्न 10वा आहे, बरोबर जोडी आपल्याला खालीलपैकी ओळखायची आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, खलबत्ता हा कानडी शब्द हे बरोबर जोडी आहे, कारण खलबत्ता हा शब्द कानडी भाषेतून मराठीत आलेला आहे. प्रश्न 11वा आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा येथील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, व्यक्तिरेख अलंकार हा याचा उत्तर असणार आहे. प्रश्न 12वा आहे, सूत या शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द खालीलपैकी कोणते होणार आहे? सूत या शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द कोणतं होणार आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, सुता त्याचं उत्तर असणार आहे. प्रश्न 13वा आहे, किल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे? बघा, किल्ली हा जो काही शब्द आहे तो शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे? याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, कानडी या भाषेतून किल्ली हा शब्द मराठीत रूढ झालेला आहे. प्रश्न 14 आहे, 1 रुपयाच्या नोटांवर
कोणाची सही असते? 1 रुपयाच्या नोटावर खालीलपैकी कोणाची सही असते? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 वित्त सचिव भारत सरकार यांची 1 रुपयाच्या नोटावर सही असते. प्रश्न 15वा आहे, समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होत असतात? बघा, समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होत असतात? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पाण्याखालील भूकंपामुळे समुद्रातील त्सुनामी लाटा ह्या तयार होत असतात. प्रश्न 16वा आहे, महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करत असतात? बघा, महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये कोणाच्या वतीने सादर करत असतात? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपालाच्या वतीने ते विधानसभेत सादर करत असतात. प्रश्न 17वा आहे, महाराष्ट्रात डॅश येथे विमान कारखाना आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये डॅश या ठिकाणी विमान कारखाना आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 ओझर या ठिकाणी महाराष्ट्रात विमान कारखाना आहे. प्रश्न 18वा आहे, विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणाने मोजले जातं? बघा, विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणाने मोजले जात असतं लक्षात ठेवायचं आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 एम्पियर. या प्रश्न 19वा आहे, विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित नाव आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 नाटक या क्षेत्राशी विष्णुदास भावे हे नाव आहे. प्रश्न 20वा आहे, पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी किती तापमानावर आहे? बघा, पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी किती तापमानावर असते? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 0.4 डिग्री सेल्सिअस याच्यावर पाण्याची महत्तम घनता असते. प्रश्न 21वा आहे, ग्रँडमास्टर हा किताब खालीलपैकी कोणत्या खेळासाठी दिला जात असतो? बघा, ग्रँडमास्टर हा किताब खालीलपैकी कोणत्या खेळासाठी दिला जातो? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 बुद्धिबळ या खेळासाठी दिला जात असतो. प्रश्न 22वा आहे, खालीलपैकी कंठ्यवर्ण कोणता आहे? बघा, खालीलपैकी कंठ्यवर्ण कोणता आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 ख हा कंठ्यवर्ण आहे. प्रश्न 23वा आहे, खालीलपैकी देशी शब्द कोणता आहे? खालीलपैकी देशी शब्द कोणता आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 ढेकूण हा देशी शब्द होणार आहे. प्रश्न 24वा आहे, जोडाक्षरे लिहिण्याच्या एकूण किती पद्धती आपल्याला पाहायला मिळतात? जोडाक्षरे लिहिण्याच्या एकूण किती पद्धती अवलंबल्या जात असतात? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 एकूण 2 पद्धती अवलंबल्या जात असतात. प्रश्न 25वा आहे, महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ रिकामी जागा यांनी सुरू केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये होम रूल लीगची चळवळ रिकामी जागा यांनी सुरू केली आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रामध्ये होम रूल लीग चळवळ सुरू केली आहे. मित्रांनो, प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामची लिंक सुद्धा जॉईन करा. इंस्टाग्रामला फॉलो करा, फेसबुकला जॉईन करा. भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या मित्रांनो.